नवरात्री देवींची कथा. प्राचीन काळी असुराचा उच्छाद वाढला होता. महिषासूर नावाचा राक्षस तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाची वरदान मागतो. ब्रह्मदेव म्हणाले, मृत्यू हा प्रत्येकाला निश्चित आहे. तुला कोण मारू शकेल हे मी सांगतो. महिषासूर म्हणाला, देव, दानव, यक्ष, गंधर्व, नाग, असुर यांच्यापासून मी अमर राहीन. पण एखादी स्त्री मला मारेल हे मला मान्य आहे, कारण स्त्रिया कमकुवत असतात. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. तेवढेच झाले. महिषासूर बलवान झाला. त्याने इंद्राला पराभूत केले. देव लोकातून हाकलून दिले. स्वर्गात त्याने राक्षसांचा दरबार भरविला. देव दानव त्रस्त होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्रिदेवांनी संतापाने आपली तेज किरणे सोडली. त्या तेजातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. आद्या शक्ती दुर्गा माता. तिच्या अष्टभुजात विविध शस्त्रे होती. शिवाचा त्रिशूल, विष्णूचा चक्र, अग्नीचे शस्त्र, वायूचा धनुष्य, इंद्राचा वज्र, यमाचा दंड, कुबेराचा गदा, वरुणाचा शंख अशी सर्व देवशस्त्रे तिच्या हातात आली. देवांनी जय जयकार केला. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तुते 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 नमो नमः. नवरात्र सुरू. देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी युद्धास प्रारंभ केला. 9 दिवस अखंड युद्ध झाले. प्रत्येक दिवशी देवीने वेगवेगळ्या रूपात असुरांचा नाश केला. 1. शैलपुत्री. पहिल्या दिवशी देवीने हिमालय कन्या शैलपुत्री रूप धारण केले. पार्वतीचे हे पहिले रूप आहे. बैलावर आरूढ होऊन त्रिशूल व कमळ हातात घेतले. तिच्या पूजनेने साधकाला स्थिरता मिळते. 2. ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवशी देवी तपस्विनी ब्रह्मचारिणी रूपाने प्रकट झाली. जप, तप, नियम व संयम यांची प्रेरणा देणारे हे रूप आहे. 3. चंद्रघंटा. तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा स्वरूपात आली. कपाळी अर्धचंद्राची घंटा सिंहावर आरूढ तिच्या गर्जनेने राक्षसांचे हृदय दचकले. 4. कुष्मांडा. चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा रूपाने प्रकट झाली. तिच्या हास्याने संपूर्ण विश्वसृष्टीला जीवन मिळाले. 5. स्कंदमाता. 5व्या दिवशी देवी स्कंदमाता स्वरूपात आली. ती कार्तिकेयची माता आहे. तिच्या मांडीवर कार्तिकेय बसलेला दिसतो. भक्तांना मोक्षाचा आशीर्वाद मिळतो. 6. कात्यायनी. 6व्या दिवशी देवी कात्यायनी झाली. ऋषी कात्यायन यांच्या तपश्चर्येतून प्रकटलेली ही देवी महिषासूर वधासाठी सज्ज झाली. 7व्या दिवशी देवीने आपले उग्र स्वरूप धारण केले. काल रात्री तिचे वर्ण श्याम केस, मोकळे हातात घोर शस्त्रे. तिच्या एका कटाक्षाने असुरांची सेना जणू खाक झाली. 8. महागौरी. 8व्या दिवशी देवी महागौरी स्वरूपात आली. श्वेतवर्णा शांती व शुद्धतेचे प्रतीक. तिच्या कृपेने भक्ताला सर्व पापातून मुक्ती मिळते. 9. सिद्धिदात्री. 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्री झाली. तिने 9 प्रकारच्या सिद्धी भक्तांना दिल्या. ब्रह्मदेव सुद्धा अर्धनारीश्वर स्वरूपात यातून प्राप्त झाले. महिषासूर मर्दन. 9 दिवस युद्ध चालले. शेवटी 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. तो कधी म्हशीच्या रूप, कधी सिंह, कधी हत्ती, कधी मनुष्य असे रूप धारण करत होता. पण देवीच्या त्रिशूलाच्या प्रहाराने तो भुईसपाट झाला. देवांचा जय जयकार झाला. जय दुर्गे, जय भवानी, जय आद्यशक्ती. विजयादशमी. 10व्या दिवशी देवीने देवांना आशीर्वाद दिला. जे माझे भक्त नवरात्रीत माझी पूजा करतील, उपवास करतील, जप करतील, कीर्तन करतील, त्यांचे सर्व संकटे नाहीशी होतील. विजय त्यांच्या पायाशी असेल. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो. उपसंहार. नवरात्री ही केवळ देवीची पूजा नसून ती आत्मशक्ती जगविण्याचा उत्सव आहे. प्रत्येक देवीचे रूप मनुष्याच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांचे प्रतीक आहे. 1. श्रद्धा. 2. तप. 3. साहस. 4. सृजन. 5. मातृत्व. 6. युद्धशक्ती. 7. उग्रता. 8. शांती. 9. सिद्धी. या 9 दिवसात भक्त आपल्या नकारात्मकता, भीती, अज्ञान, अहंकार यांचा प्रभाव करून अंतरीच्या शक्तीशी एकरूप होतो. जय दुर्गे माता.